नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा। आता बातमी पाहूया अहमदपूर तालुक्यातील गंगाई प्रगातील। कामना पुत्री रत्नगजतारा दुर्गवी कमला चंदनाची योगी कुंकुकेश्वरा हिरे गजमुग्धोपरा गुणगुंदिने जगनी कागरिया माला देव मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन सुदे मात्रे मन कामना पुत्री नमो पीतांबर वंदना सला सोंडा वक्र सुंदर नयना रामाता उपाय दत्ता संकटी पावावे निवारी रक्षा सर्वगजवदना देव मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन सुदे मात्रे मन कामना पुत्री लवलवती विक्रारा ब्रह्मांडी मारा विषय कंटकारा देवी ज्वाला लावण्य सुधार मस्तकी बाळा विद्या जगा वाहे दुर्गा देव श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू श्री शंकरा देव गोळा भवानी शंकरा रानी पार्वती नारमा श्री कन्हैया शंकर स्वामी हरिला देव श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू श्री शंकरा देव देव सागर मंथन केले कामाची अवती आपण पेटो वाजूया प्रार्थना केले निरंतर नाम प्रसिद्ध झाले देव श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू श्री शंकरा देव लागला परमेश्वर संगमारी पंचांगमा पूजारी गुरु देवी देवाय मोठे ध्यान मोठे ध्यान मोठा वजे कनाय मो बाय मो वजे कनाय मो बलततमाय मो नमहानी। नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत। अहमदपूर तालुक्यातील गंगाई प्रगाईच्या आज आलेलो आहे आणि या ठिकाणी गणेश मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवून हा गणेशोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। एक लोकमान्य टिळकांनी ज्याप्रमाणे जी संकल्पना होती की गणेशोत्सव एक सामाजिक संघटन व्हावं यासाठी साजरा सुरू करण्यात आला आणि त्याच पद्धतीने हा या ठिकाणी गंगाई प्रगामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातोय। या ठिकाणी आपल्यासोबत सर्व या मंडळाचे सदस्य व येथील बांधव आहेत, आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत। सर, या ठिकाणी जो गणेशोत्सव साजरा केला जातोय कशा प्रकारे साजरा केला काय सांगाल आपण थोडक्यात? ह्या मंडळाची सुरुवात गेली 55 वर्ष होत आहे। त्या मंडळाला सार्वजनिक बाल गणेश मंडळ म्हणून हा एक गाव एक गणपती या प्रथेनुसार चालत आलेलं आहे। म्हणजे आता हे एकंदरीत हे गणेशोत्सव साजरा होत असताना अनेक ठिकाणी विविध उपक्रम घेतले जातात, काय उपक्रम घेतले गेलात आणि त्याच्यातून समाजाला काय संदेश गेला काय सांगाल आपण? आमचं गाव वारकरी संप्रदायाला मानतं, त्यामुळे आमच्याकडे कीर्तन हा प्रथा खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे आमच्या इथे सुरुवातीच्या दिवसांनी कीर्तन ठेवलं होतं आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, ज्यामुळे लेकरांना प्रोत्साहन मिळेल आणि गाव प्रबोधन होण्यासाठी पण सांस्कृतिक कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे। एकंदरीत पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा आता DJ वगैरे लावू नये आणि प्रशासनानं म्हणजे अशा ध्वनी प्रदूषणावर बंदी घालत आहे। तर एकंदरीत तुम्ही आता हा 9 दिवसाचा गणपती वगैरे सगळं विसर्जन होईल आता, तर ते विसर्जन कसं करणार आहेत त्याबद्दल आणि जनतेला तमाम तालुक्यातील सर्व गणेश मंडळांना आपण काय संदेश द्याल? आम्ही जेव्हा परवाना काढण्याचं निमित्त गेलो होतो पोलीस स्टेशनला, त्यावेळी आम्हाला म्हणजे असं वॉर्निंग देण्यात आली किंवा असं म्हणण्यात आलं की DJ लावू नका, DJ प्रदूषण ध्वनी प्रदूषण वगैरे होत आहे। त्यामुळे आमचं मंडळ प्रथमतः या अगोदर कधी DJ वगैरे असं लावलेलं नाही आणि यापुढे पण लावणार नाही, पण एक लेझिमद्वारे किंवा वारकरी संप्रदाय टाळ मृदंगाद्वारे म्हणजे प्राथमिक असते स्वरूपातले आम्ही मिरवणूक काढत आहोत। म्हणजे इतके पारंपरिक स्वरूपात जे की भजन टाळ मृदंग असेल आणि या ठिकाणी एक रामकृष्ण हरी गजराच्या नावामध्ये या ठिकाणी जी काही गणपती विसर्जनाची मिरवणूक आहे निघणार आहे। म्हणजे सर्व तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी पण हाच उपक्रम राबवावा। यांनी शहरामध्ये मोठे ध्वनी प्रदूषण होऊन अनेक खूप ध्वनी प्रदूषण होतं आणि त्याचा परिणाम कुठंतरी होतो आणि आता तरी कुठं दखल घेऊन प्रशासनात त्यावरती बंदी घातली तर अशाच प्रकारे या गंगाई प्रगातील सुद्धा मंडळ पारंपरिक पद्धतीने विसर्जन करत असून या पद्धतीने सर्व
सर्वांनी विसर्जन करावं असं मराठवाडा लाईव्ह न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, गंगा हिपरगाईतून अहमदपूर. गेली 55 वर्ष मोजे गंगा हिपरगा येथे सार्वजनिक बाल गणेश मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेतले जातात व सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येऊन ग्रामस्थांच्या वतीने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले असून घेऊयात थोडक्यात या कार्यक्रमांचा आढावा. तालुक्यातील सर्व अपडेट्स व माहिती आपल्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा, पडताळणी सत्य परिस्थितीची.